माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण आपला जे मागचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये सूर्य बकरा जे आहे, जे पवित्र ग्रंथ कुराण मजीद मधला जे दुसरा अध्याय आहे, तर त्याच्यामधले काही श्लोक आणि त्यांचा अर्थ आणि संदेश आपण पाहिलं होतं. जे मागचे काही श्लोक होते म्हणजे 76 ते 79 मध्ये आपण पाहिलं होतं की हे जे लोक होते बनी इस्राईल, म्हणजे इस्राईलचे जे पुत्र होते आणि त्यांच्यापासून चाललेली जी नसल होती, हे लोक म्हणजे यहुदी लोक ज्यांना म्हटलं जातं. तर हे लोक काय करायचे की दांभिक लोक जे असतात त्यांची वृत्ती त्यांच्यामध्ये होती, म्हणजे हे दांभिक लोक होते. म्हणजे हे तोंडावर काही वेगळं वागायचे आणि त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं असायचं. तर ते आपण पाहिलं होतं 76 मध्ये, श्लोक क्रमांक 76. मग 77 मध्ये आपण पाहिलं होतं की अल्लाहने असं म्हटलं की तुम्हाला वाटत असेल की अल्लाहला कळत नाही जे तुम्ही मनात ठेवतात, पण अल्लाह तो पण जाणतो जे तुम्ही म्हणजे लपवितात, आणि तो पण जाणतो जे तुम्ही म्हणजे दाखवतात. त्याच्यानंतर मग आपण पाहिलं होतं की हे जे लोक आहेत यांच्यासाठी विनाश अल्लाहने म्हटलेला आहे. जे स्वतःच्या मनाने काही बदल करतात तौरातमध्ये आणि अल्लाहच्या आदेशात बदल करून लोकांना मार्गभ्रष्ट करतात लोकांचा, आणि ते सांगतात की हे अल्लाहकडून आलेले आदेश आहेत. तर या लोकांसाठी अल्लाहने सांगितलेलं आहे की या लोकांचा नाश आहे आणि यांचा जे अंत आहे ते विनाश आहे. आता आज जे श्लोक आहेत 80, 81, 82 आणि 83, त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की हे जे लोक होते बनी इस्राईल, यहुदी, दांभिक लोक, तर हे असं म्हणायचे पैगंबरांना, जेव्हा पैगंबर त्यांना जे यातना आहेत पाप केल्यामुळे किंवा अजाब मिळणार आहे पाप केल्यामुळे, तर त्याच्याबद्दल सांगायचे पैगंबर त्यांना. तर हे लोक सांगायचे की आम्हाला जे नरक आहे त्याची जी आग आहे ती काहीच दिवस छुणार आहे आणि त्याच्यानंतर मग आम्हाला सुटका होणार आहे किंवा आम्हाला सूट मिळणार आहे. त्याच्यामुळे अल्लाहने इथे विचारलं की तुम्ही काय एखादा कोणता करार केला होता का अल्लाहसोबत, किंवा अल्लाहने तुमच्यासोबत तुम्हाला काय वचन दिलं होतं का की मी तुम्हाला जे नरक आहे त्याच्या आगीमध्ये काहीच दिवस ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्वर्गात टाकण्यात येईल. तर अल्लाहने म्हटलं जर असं करार केलं असेल तर मग ठीक आहे, कारण सर्वश्रेष्ठ अल्लाह जो आहे तर आपल्या दिलेल्या वचनामध्ये कधीच बदलत नाही आणि तो आपल्या दिलेलं वचन नेहमी पूर्ण करतो. पण जर असं नसेल तर मग तुम्ही अशी गोष्ट का सांगू लागले ज्याचं तुम्हाला ज्ञान नाही, म्हणजे अशी गोष्ट ज्याचा तुमच्याकडे पुरावा नाही, कोणताही ठोस सबूत नाही किंवा तुम्हाला ज्ञान पण नाही, तर अशी गोष्ट तुम्ही का सांगू लागले की ही गोष्ट अल्लाहकडून आहे. त्याच्यानंतर मग जे श्लोक क्रमांक 81 आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की जे लोक पाप करतात, म्हणजे मोठा पाप जे आहे, जसं की अल्लाहसोबत कोणालाही सामील करणे किंवा अल्लाहसोबत किंवा अल्लाहला सोडून दुसऱ्या कोणाची उपासना करणे, तर अशा लोकांसाठी काय आहे, त्या लोकांनी काय कमविलं मग, जे नरक आहे त्याची आग, आणि ते जे नरक आहे त्याच्या आगीत राहणारे लोक आहेत आणि ते तिथे नेहमी राहतील. म्हणजे असं नाही की काही दिवस राहतील आणि मग त्यांचं सुटका होईल, मग पण ते नेहमी तिथे राहतील. त्याच्यानंतर श्लोक क्रमांक 82 मध्ये असं सांगण्यात आलं, म्हणजे जे
चांगले लोक आहे किंवा पुण्य करणारे लोक आहेत त्यांच्याबद्दल, इमान राखणारे, की जे लोक इमान राखतात आणि पुण्य करतात त्यांच्यासाठी स्वर्ग आहे आणि हे स्वर्गात राहणारे लोक आहे आणि ते नेहमी तिथे राहतील. म्हणजे एकदा तिथे गेल्यावर मग त्यांना तिथून काढण्यात येणार नाही. आणि मग शेवटचं जे श्लोक आजचं आहे 83, त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा अल्लाहनी म्हणजे जे यहुदी लोक बनी इस्राईल होते, इस्राईलचे पुत्र होते, त्यांच्याकडून एक ठोस करार करून घेतलं होतं, जे त्यांनी तोडून टाकलं किंवा मोडून टाकलं. तो करार असा होता की हे लोक काय करतील, अल्लाशिवाय कोणाची उपासना नाही करतील किंवा अल्लासोबत उपासनेत कोणाला सामील करणार नाही, असा करार होता तो. अजून त्यांना त्या करारामध्ये असं सांगण्यात आलं होतं की हे लोक काय करतील, आई वडिलांसोबत चांगली वागणूक करतील किंवा चांगलं वागतील. त्याच्यानंतर जे नातेवाईक आहेत त्यांच्यासोबत चांगलं वागणूक करतील आणि जे अनाथ लोक आहेत किंवा जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्यासोबत सुद्धा म्हणजे चांगली वागणूक त्यांची असेल, असं करार त्यांच्यासोबत करण्यात आलं होतं, जे या लोकांनी मोडून टाकलं. आणि अजून त्यांना करारामध्ये सांगितलं होतं की लोकांसोबत गोड बोलायचं, चांगलं बोलायचं, हे पण करार त्यांच्यासोबत करण्यात आलं होतं. आणि ते काय करतील, जे नमाज आहे ते अदा करतील, कायम करतील आणि जकात जे आहे ते देतील. पण इथे सर्वश्रेष्ठ अल्लाहने असं म्हटलेलं आहे की काहीच लोकांनी या कराराला म्हणजे कराराचं पालन केलं आणि जे बहुतेक लोक होते या लोकांनी काय केलं, या करारापासून म्हणजे या कराराला पाठ दाखवली, मोडून टाकलं. आणि अल्लाहने म्हटलं की हे लोक होतेच म्हणजे इन्कारी आणि पालन जे आहे त्यांचं म्हणजे आदेशांचं उल्लंघन करणारे. तर अशा प्रकारे या श्लोकांमध्ये संदेश देण्यात आलेला आहे. तर आता पुढचे श्लोक आणि त्यांचा अर्थ आणि संदेश आपण पुढच्या व्हिडिओत पाहू. आज आपण इथे थांबू.